महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज समाप्त झालं। खरं म्हणजे एवढं मोठं अधिवेशन, परंतु सरकारने किती गंभीरपणे घेतलं हे महाराष्ट्र जनतेने बघितलेलं आहे। एका बाजूने आरोप करायचे की विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे, विरोधी पक्षामध्ये ताकद राहिलेली नाही, आणि दुसऱ्या बाजूने आज शेवटच्या तासाला महत्वाची बिलं आणून जबरदस्तीने घिसडघाईने काढून घ्यायची। इतिहासात असं कधी झालेलं आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं। वरच्या विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की किती प्रश्न हे मांडू शकले असते, एवढे दिवसाचं अधिवेशन होतं, मग इतके दिवस जर अधिवेशन होतं तर ही बिलं चर्चेसाठी इतक्या दिवसात आपण का घेऊन आलो नाही। आणि सत्तेच्या बहुमताचा माज काय असतो हे आपण या अधिवेशनामध्ये बघितलेलं आहे की संख्याबळ, विक्रमी संख्याबळ आहे, राक्षसी संख्याबळ आहे, आणि त्यामुळे विरोधी पक्षाला मोजायचंच नाही, कुठल्याही विरोधी प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाही। म्हणून मी आज मागणी केली की गेल्या 5 अधिवेशनामध्ये आतापर्यंत आपण किती एसआयटी बनवल्या आणि ह्या एसआयटीचा ऍक्शन टेकन रिपोर्ट काय झाला। म्हणजे सरकारने फक्त यायचं, मंत्र्यांनी घोषणा करायची, काही त्यांना वाटलं तर एसआयटी नेमायची, परंतु यापुढे एसआयटीचं काय झालं हे विरोधी पक्षाला कधीच सांगायचं नाही किंवा महाराष्ट्राच्या जनतेला कधीच सांगायचं नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, अर्थसंकल्पात कशी ओढाताण झाली राज्याची ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आहे, आणि ह्या सगळ्यावरती प्रश्न विचारले की थातूर मातूर उत्तर द्यायची, बघतो करतो याच्या पुढे त्यांनी काही केलेलं नाही। एकही ठोस गोष्ट या आपल्याला अधिवेशनामध्ये दिसली नाही ज्याची महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा होती। खरं म्हणजे एवढं मोठं राक्षसी बहुमत असताना सरकारला बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या होत्या, परंतु त्या त्यांनी केल्या नाही। त्यांचा जास्तीत जास्त वेळ आपसातल्या भानगडीमध्ये गेला, आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं की महाराष्ट्राचे मंत्री मार खात आहेत। महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी मार खाऊन महाराष्ट्राच्या संविधान सभेत येऊन स्वतःला संरक्षण मागायचं, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती। आणि जर महाराष्ट्राचा मंत्री मार खातोय, रडतोय, संरक्षण मागतोय, सर्वसाधारण जनतेला हे काय संरक्षण देणार, हा प्रश्न आम्ही सतत विचारतोय। अधिकार कोणाचे, सभापतींचे का उपसभापतींचे, ह्याच्यावरनं झालेला वाद आपण बघितलेला आहे। आणि आतापर्यंत ही घटनापीठाची खुर्ची जी आहे ही फक्त म्हणजे नॉन पॉलिटिकल खुर्ची म्हणून ओळखली जायची। या खुर्चीवरती बसणारी व्यक्ती ही कधी राजकीय नसते असं आम्ही आतापर्यंत समजत होतो, परंतु पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी या खुर्चीचा वापर यावेळेला केला गेला, आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हे अधिवेशन हे इतिहासात काळीमा फासणारं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं आणि सरकारची नाकर्तेपणा दाखवणारं अधिवेशन होतं असं आमचं स्पष्ट मत आहे। आरोप प्रत्यारोप आणि फक्त इतिहासात रमणारं उपमुख्यमंत्री जे त्यावेळेला मुख्यमंत्री होते ते मी त्यावेळेला उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेला कसं होतं हे चित्र रंगवण्यामध्ये बिझी आहेत, आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही सगळे कसे माझ्या हाताखाली आहात हे दाखवण्यामध्ये बिझी आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला माहिती आहे, पण आजच बिल आलेलं आहे की पीडिताची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नये, 3 वर्षाची सजा आजच बिल आलेलं आहे। त्यामुळे हा, पण तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू शकतो, त्यामुळे या बाबतीमध्ये आपण पत्रकारांची काळजी आम्हाला आहे, आणि माणसं सोडवण्यामधली माझी स्पेशालिटी आहे, त्यामुळे आपल्याला जर काही मदत लागली तर आपण माझ्याकडनं जरूर मदत घ्या।
जर काय आपल्याला कारवाई झाली तर नाही, मी फुकटचा वकील आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.